कार्यतत्परे जनसेवक मान्य श्री नवनाथ बालाराम पाटील साहेब, गावप्रमुख उपाध्यक्ष मोन्हे टिटवाळा मंडल यांचा वाढदिवस दिनांक 6/8/2024 रोजी मोठ्या उत्साहाने वाढदिवस साजरा करण्यात आले। मान्य श्री नवनाथ पाटील साहेब यांच्याकडे गोरगरिबांचे कुठलेही काम असो तेथे जाऊन मान्य श्री नवनाथ पाटील साहेब त्यांच्या मदतीला धावून जातात। तसेच मान्य श्री नवनाथ पाटील साहेबांनी च्या वाढदिवसानिमित्ताने शाळेतील मुलांना दप्तर, वह्या, पेन, पेन्सिल अशा वाढदिवसानिमित्ताने शाळेतील मुलांना वाटण्यात आले। मान्य श्री नवनाथ पाटील साहेबांच्या वाढदिवसाला अनेक मान्यवर, नातेवाईक, मित्रपरिवार तसेच एकूण 350 बहिणी उपस्थित राहून मान्य श्री नवनाथ पाटील साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आल्या होत्या। प्रमुख पाहुणे मान्य श्री नरेंद्र पवार साहेब, माजी आमदार तसेच कार्यकर्ते विनय मिश्रा, निकेश पाटील, सुमित पाटील, दशरथ पाटील, कृष्णा पाटील, अरविंद पाटील, जयेश भोईर, संदेश पाटील, गोरख पाटील, मोहन भोईर, विजय कांबळे, प्रभाकर मल्हार, हर्षद पाटील, राजन पाटील, कैलास पाटील, पंडित पाटील, लक्ष्मण पाटील, अरुण पाटील, प्रकाश दिघे साहेब तसेच मान्य श्री नवनाथ पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले। वाढदिवस थाटात संपन्न झालेला आहे, काय सांगा? आज 6 ऑगस्ट म्हणजे आपला श्रावण महिना चालू झालेला आहे आणि श्रावण महिन्यामध्ये माझा जन्म झाला आहे, मी भाग्य समजतो माझे। आज सकाळी 6 वाजता आपल्या टिटवाळा मंदिर, गणेश मंदिरमध्ये अभिषेक आमचे राजन पाटील अध्यक्ष, माझी धर्मपत्नी सारिका पाटील आणि माझे कार्यकर्ते आम्ही अभिषेक संपूर्ण झाला। त्याच्यानंतर आम्ही पूर्ण अख्ख्या दिवसाचा उपक्रम पूर्ण कार्यक्रम राबवला होता। तसेच 10 ते 12 वाजेपर्यंत आम्ही शालेय मुलांसाठी आमचे बुक आणि आपले सस्पेन्सिल वगैरे असे आम्ही उपक्रम 10 ते 12 आमचे जिल्हाध्यक्ष नाना सूर्यवंशी साहेब आणि वरुण पाटील आमचे कल्याणशहर अध्यक्ष या कार्यक्रमासाठी उपस्थित होते आणि सर्व या 2 घंट्यामध्ये आम्ही हा उपक्रम लागून पूर्ण पार केला। त्याच्यानंतर आमचे सर्व बूथ प्रमुख आणि ज्या वार्डातले माझ्या गणेशनगर, पाटीलनगर सर्व विभागात माझ्या वार्ड क्रमांक 6 मध्ये जे माझे कार्यकर्ते आणि महिला भगिनींनी सर्व मला सहकार्य केला आणि तिथे मला येऊन मला बोलवून माझं केक कापून माझा एवढा सन्मान केला, त्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो। आणि त्याच्यानंतर मी निरंकार सत्संग हा 5:30 ते 8 वाजे 8:30 वाजेपर्यंत हा असा कार्यक्रम लावला होता आणि त्यानंतर हा निरंकार सत्संग पूर्ण झालेला आहे। त्याच्यानंतर आम्ही आत्ता 8:30च्या नंतर केक कापण्याचा कार्यक्रम हा पूर्ण संपूर्ण झालेला आहे आणि त्या कार्यक्रमासाठी उपस्थित आमचे मोना टिटवाळा मंडळाचे अध्यक्ष शक्तिवानजी भोईर आणि आमच्या महाराष्ट्र प्रदेशच्या सरचिटणीस सचिव आमच्या किरकरताई आणि मोना टिटवाळा मंडळाचे अध्यक्ष सारिकाजी पाटील व माझे मित्र आणि सहकार्य आमच्या वार्डाध्यक्ष आणि महिला वार्डाध्यक्ष अश्विनीताई हे सर्व कार्यकर्ते आणि माझे कुटुंबदार या कार्यक्रमाचं नियोजन एकदम सुंदर असं केलेलं आहे। त्याबद्दल मी या सर्वांचे धन्यवाद देतो त्यांना। त्या कार्यक्रम आज सकाळपासून कार्यक्रम हा उपक्रम राबवला आणि त्यांनी सक्सेस केला, चांगल्या रीतीने पार पडला आणि या सर्वांसाठी तुम्ही बघितलं असेल हा सर्व महिला भगिनी, माझ्या सर्व बहिणी हे राख्या म्हणतात मला, सर्व यांचा प्रेम, सर्व बंधूंचा प्रेम, सर्व नागरिकांचा एवढा प्रेम। तर आता येणारा इलेक्शन तसा लोकसभेचा इलेक्शन आता झाला तुम्हाला सांगतो, त्याच्या 10च्या 10 यादीमध्ये मला भरभरून मला प्रतिसाद दिला, नागरिकांचे खूप खूप मी आभार मानतो। आता येणारा तसा विधानसभा आहे, विधानसभामध्ये माझ्यावर आशीर्वाद देतील आणि पक्षावर आशीर्वाद करतील ही अपेक्षा करतो। आणि हे सर्व पुन्हा एकदा सांगतो, या सर्व कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमासाठी ज्यांनी या मेहनत केलेली आहे त्यांना मी खूप खूप धन्यवाद देतो आणि हा कार्यक्रम खूप सुंदर असा रीतीने त्यांनी पार पडला।
गटाबद्दल मी सर्व कार्यकर्त्यांचे आणि सर्व सहकार्यांचे सर्व कार्यकर्त्यांचे तसेच अजून थोडक्यात माझा राहून गेला ते आमचे माजी आमदार मुस्लिमसाठी आमदार माझे आमदार आम्हाला आमदारच आहेत नरेंद्र पवार साहेब हे सुद्धा मला आशीर्वाद देऊन गेलेले आहेत. नाना सूर्यवंशी साहेब तर डायरेक्टली मला बोलले तर तू घाबरू नको डायरेक्ट नगरसेवकचं तिकीटच तुला देणार आम्ही असं आता आम्ही आता मोकळं झालो म्हणजे मी असं नगरसेवकचं तिकीटच त्या क्लिअर केलेलं आहे तर मग आम्ही कामं असे पण आम्ही कामं करत होतो. अजून आम्हाला उत्सव वाढले आमची त्या कार्यकर्त्यांना पाठिंबा आजच्या भाषणामध्ये नाना सूर्यवंशी साहेबांच्या जिल्हाध्यक्षांच्या तर पूर्णपणे 100 नाही 1000% कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभा राहणं असा मी जिल्हाध्यक्ष आहे. तर खरोखर मी त्यांना धन्यवाद देतो का अशा आमचा मनोगत त्यावेळी एकदम पक्का केलेला आहे. तर खूप खूप सर्व जे नेते आले ना मला आशीर्वाद दिला, माझ्या बहिणीने आशीर्वाद दिला, सर्व कार्यकर्त्यांनी आशीर्वाद दिला, सर्व नागरिकांनी आशीर्वाद दिला. खूप खूप मी त्यांचे सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद. गर्दी बघून उत्तर मिळालेलं आहे. ज्या भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष ज्या बहिणींचा वडवली गावचा भाऊ आणि ज्या जनतेचा गावकरी आहे असा माझा भाऊ असलेला नवनाथ भाऊ त्याचा आज वाढदिवस आहे. आणि तो वाढदिवस म्हणजे काय की प्रत्येक कार्यकर्त्याला वाटावा की त्याचा वाढदिवस आहे असा वाढदिवस आज साजरा होतोय. म्हणजे तुम्ही प्रत्येक चेहऱ्याच्या कार्यकर्त्याच्या प्रत्येक चेहऱ्यावर बघाल की त्याच्या चेहऱ्यावर तो एक आनंद आहे माझा वाढदिवस असलेल्याचा. आणि हीच त्या खऱ्या म्हणतात ना खरा जो जनसेवक आहे ही त्याची पोच पावती आहे आणि ती त्याला आज मिळालेली आहे. मनामनात बसलेला असा माझा भाऊ कुठेही कुणाचंही कधीही कसलंही काम असू दे तत्पर असणारा भाऊ. आणि जी पक्षाने आज सत्ता म्हणजे मी रिपीट करायला नको पक्षाने पावती दिलेली आहे की भारतीय जनता पार्टी करता एक ॲसेट असलेला असा वडवली गाव प्रमुख नवनाथ भाऊ पाटील यांना आम्ही सगळेजण भावी नगरसेवक म्हणून बघतोय. येणाऱ्या पुढच्या वाढदिवसाला आपण नक्कीच नगरसेवकाचा वाढदिवस आपण साजरा करत असू. प्यार से बोलिए मेराज माझा ते मराठीमध्ये पहिले बोलतो नंतर हिंदीमध्ये आज माझा वाढदिवस आणि या वाढदिवसा निमित्ताने आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी सकाळपासूनचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आमचे राजेंद्रजी पाटील वार्डाध्यक्ष आणि त्यांचे सर्व सहकारी आणि माझे कुटुंबदार सर्व आता आणि माझे मित्र सर्व सकाळपासूनचा कार्यक्रम आम्ही गणेश मंदिर गणपती मंदिर टिटवाळा इथं आम्ही अभिषेक वगैरे सर्व सकाळी 6 वाजता करून आम्ही त्याची गणेशाची पूजा करून आम्ही भाग्य प्राप्त करून आम्ही पुढच्या चालीला वाटचाल दिली. त्याच्यानंतर आम्ही सर्व शालेय मुलांना बुक्स आणि त्यांचे बॅग्स आणि सर्व साहित्य त्याच्यामध्ये होते सिस पेन्सिल वगैरे त्या आमच्या असे भाग्य समजतो आम्ही आमच्या आई वडिलांनी दिलेली आम्हाला शिकवण. आणि आम्ही कल्याण तालुका वारकरी संप्रदाय ज्या हा दिंडीमध्ये जातो तिथून घेतलेले संस्कार आणि आम्ही इथे धननिरंकार सत्संग हे आम्ही माझे परममित्र आमचे जितेंद्र भाऊ यांच्या माध्यमातून आम्ही या निरंकार धननिरंकारच्या सत्संगमध्ये जोडलो गेलो. आम्ही भाग्यवान समजतो आम्ही भरपूर का आम्हाला बघा सर्वांच्या नशिबात आणि सर्वांच्या भाग्यामध्ये का भाग्यवंता घरी भजन पूजन म्हणजे आम्हाला असं भाग्य लागलं म्हणून आमच्या घरी भजन पूजन होत असेल तर काहीतरी आमच्या आई वडिलांची विठ्ठल गणपत पाटील आमच्या आजोबांची ही पुण्याई असेल. ही पुण्याई आमच्या वडिलांपासून आणि वडिलांचं आमचं कुटुंबदार आमचे कृष्णदादा आम्ही सर्व आम्ही धार्मिक कामासाठी आमचे दशरथदादा असे आमचे काका वगैरे असे सर्व आम्ही धार्मिक कामाला आणि धार्मिक सत्संग असं का धार्मिक कुठलाही कार्य असो त्याच्यामध्ये लवकर वाहून घेतो. कारण का हे धार्मिकच आपल्याला कुठेतरी तारणार आहे. कुठेतरी आपल्याला पुढं नेण्याचा मार्ग हा सत्संग असो चांगल्या गोष्टी घेण्यासाठी काय तो तत्पर आम्ही त्या सेवेसाठी मी तरी खूप आणि लागलीच त्या कार्याला लागलीच पाठिंबा देऊन आम्ही तिथे लागलीच जाऊन त्या सत्संग असो किंवा हरिपाठ कीर्तन याच्यामध्ये आम्ही सामील होऊ. आणि मला स्वतःला खूप अशी आवड आहे की जी सेवा
म्हणजे कल्याण तालुका वारकरी संप्रदायाची जी आम्ही दिंडी असते 12 दिवसाची, त्याच्यामध्ये सेवा असतो. तर ती सेवा कुठल्याही प्रकारची असू दे, कोणी कीर्तनाची करतो, कोणी हरिपाठाची करतो. आम्ही जेवण बनवतो, मी म्हणजे जेवणाची सेवा करतो. मी कुठली पण सेवा असू दे, म्हणजे कुठल्याही प्रकारची सेवा मला आनंद वाटतो. तरी काय असा म्हणजे माझे मित्र असो का कोणी मध्ये, जे आपण आता कल्याण तालुका वारकरी संप्रदायामध्ये गेलो, तर त्याला काय काय मी म्हणजे खीर देऊ, पुरी देऊ, काय देऊ, असे अनेक पदार्थ मी घालण्याचा प्रयत्न करतो. आणि ते म्हणजे माझ्या आई वडील आणि माझे आजोबा विठ्ठल गणपत पाटील यांच्यामधून, माझ्या आजोबांनी आमच्या वडिलांना काकांना दिलेली शिकवण आणि आमच्या आई वडिलांनी आम्हाला दिलेली शिकवण, आणि आमचे परम मित्र समजा या सत्संग मध्ये भरपूर म्हणजे कंटिन्यू मला बोलायचे जितेंद्र भाई का तुम्ही नवनाथ जी, अपन एक बार सत्संग भी देखो, आप उधर जाते तो एक ना एक दिन आएगा. मैं पहले ऐसा टालता था, ऐसा एक ना एक दिन आएगा, लेकिन अभी ऐसा लग रहा है. देखो कल्याण तालुका वारकरी संप्रदाय में उसमें जुड़े रहे मेरे, लेकिन जो कार्यक्रम अभी गया साल में भी धन निरंकारी ये सत्संग रखा था, अभी ऐसा लगा गया मेरे को. ऐसा कुछ भी रखेगा तो धन निरंकार का निरंकार कुछ रखना मांगता है. ऐसा यार भी कुछ दिक्कत होएगा. अभी मैं खुद बोलते हैं, अभी एक 10 दिन पहले या 15 दिन पहले हम लोग काशी विश्वनाथ का दर्शन, महात्मा बोला मेरे को जितेंद्र महात्मा बोला, अरे हमारे गांव में जाने का है, दर्शन पे लेने का है. बोले चलो दर्शन लेने का, किसका? और काशी विश्व महादेव का, देव के देव महादेव. बोला चलिए, बोला गांव नजदीक है तो जाएंगे. ठीक है, जाने के बाद में उधर काशी विश्वनाथ का महादेव का दर्शन हुआ. अपना अभी नया मोदी साहब ने जो मंदिर का 500 साल जो नहीं हुआ था, लेकिन मोदी साहब ने उसको पूरा करके दिखाया. अयोध्या का मंदिर, उधर भी दर्शन दिया. और हमारे पास में निरंकार का खुद गाड़ी भी था, उसकी वजह चित्रकूट का भी दर्शन महात्मा की वजह से मेरे को प्राप्त हुआ. मैं उसका शुक्र अदा करता है ज्यादा करके. ऐसा सब दर्शन मेरे महात्मा की वजह, मेरे दोस्त की वजह से. लेकिन लगा ऐसा वो टाइम में हम आ रहे थे, शाम का टाइम था. चित्रकूट से निकलने के बाद में हम लोग निकले, पेट्रोल डाला. पेट्रोल डालने के बाद में पेट्रोल का टंकी खुलने का तो महात्मा ने कह दिया डिक्की का टंकी खोल दिया. उसमें था मेरा बैग, बैग में सब डॉक्यूमेंट्स, सब मेरा एटीएम कार्ड, ये सब थे. हम लोग उधर से निकल के बाद निकल लिए उधर से पेट्रोल डाल के 100 किलोमीटर आगे गए. 100 किलोमीटर आगे जाने के बाद में उधर हमारा एक गाड़ी बाइक में रुकाया. अरे भाई तुम्हारा ये गाड़ी डिक्की खुल रहा है सब. हम लोग देखा और मेरा देखा मैं, जितेंद्र भाई बोला अरे क्या है, और मेरा बैग तो नहीं दिख रहा है. बोला उसमें सब डॉक्यूमेंट्स है. तो जितेंद्र भाई थोड़ा नर्वस हुआ. मैं भी बोला अरे सब डॉक्यूमेंट्स है, पैसा जाता तो कोई दिक्कत नहीं था ऐसा. लेकिन उधर उतना लंबा जाने के बाद 100 किलोमीटर हम आगे गए. पेट्रोल जिधर डाला था उधर वो जाने के बाद में देखे, लेकिन हमारा अमित महात्मा छोटा सा नन्ना लड़का तो बोला किधर, तो पुलिस चौकी देखी गया चौकी, उधर रुकने का है. मैं बोला, उसने देखा तुरंत, ये दिख रहा है मेरे को चौकी उधर से आने के बाद 100 किलो आगे मीटर जाने के बाद में वो हमारा बैग, वो हमारे को फिर से महात्मा गया उधर, जैसा चौकी में गया, वो भी वन विभाग का बैग उधर था पुलिस चौकी. महात्मा जाने के बाद में वो बैग उससे डायरेक्ट महात्मा को बोला क्या बैग लेने को आया था क्या. इतना अच्छा क्यों ऐसा हमारे को लग रहा है. आप जितेंद्र महात्मा भी बोला, मैं भी एक श्री अपना विष्णु भगवान का, शंकर भगवान का प्रार्थना कर रहा था. उसमें मैं अभी जुड़ा है तो मैं काय को नहीं करूं, मैं धन निरंकार दोनों महात्मा को याद कर रहा था. तो महात्मा देखो अभी तो बात मेरा तो बोला पैसा तो कुछ नहीं, लेकिन वो डॉक्यूमेंट्स मेरे को अभी नगर सेवक के लिए खड़ा है, लेकिन मेरे को ज्यादा जरूरी है उसके लिए. ऐसा तो तुरंत ऐसा याद किया, तो तुरंत मैंने भी याद किया, महात्मा ने भी याद किया. तो तुरंत वो बैग 100 किलोमीटर आगे जाके हमारे को मिला. ये किसका? धन निरंकार का, निरंकारी का, सब और भगवान का ही कमाल है सब. ऐसा तो ये इतना ऐसा होने के बाद में मिल सकता है. किसके लिए? महात्मा एक मेरे को बोला देखो अच्छा करो, अच्छा पैसा लगा होगा उसमें तो जरूर 100% नहीं कहा, 100% नहीं, 1000% आपको बैग मिलेगा, उसका दिक्कत नहीं होता अपने को. लेकिन ऐसा, लेकिन जो कर्म, बोलने का तरीका मेरे का बोलने का मतलब ऐसा है, जो कर्म अच्छे करेंगे
विचार मन में लाने का नहीं, वो मेरे को क्या कर रहे हैं, अपना अच्छा कर्म करने का, अच्छे काम करते जाने का। भगवान के हाथ में, निरंकार के हाथ में सब अच्छा अपने को मिलेगा। वैसा भी है सब अभी निरंकार। मैं तो अभी हर साल में हमारा हरिपाठ कीर्तन तो गणपति में होता है, लेकिन आपको बोलता है मेरे को खाली मेरा भाग्य समझता है कि इतना भगवान निरंकार ही मेरे घर में है। आप हर साल में ऐसा कुछ लोग बर्थडे में कुछ क्या रखते हो अपने को मतलब न वो निकालने के वजह, लेकिन अपने को अच्छा करने का है, अच्छे तरफ से जाने का है ना। वो भाग्य मेरे को मेरे दोस्त की वजह से, जितेंद्र भाई की वजह से मिला, ये मेरा भाग्य समझते हैं। प्यार से बोलिए सर्वांचा। आता सकाळपासून आलेले आमचे जिल्हाध्यक्ष यांनी सुद्धा खूप प्रेमाने आम्हाला सर्व मार्गदर्शन केले, आणि वरुणजी पाटील कल्याणाध्यक्ष शहर प्रमुख आणि आमचे माजी आमदार, आम्ही तर त्यांना आमदारच समजतो, माझे आमदार मानत नाही, ते अजून परत माझे आमदार झाले। तिथून असे कोणाला वाटलं नसेल तर पवार साहेबांनी माझे आमदार म्हणून, कोणाच्या सुखादुःखात जर कोणी जाणारा माणूस असेल तर आमचे नरेंद्र पवार साहेब असतील। असा एक उदाहरण आहे काय। आता पण बघा मांडा टिटवाळामध्ये एक पायवारी चालली होती, त्या पायवारीमध्ये स्वतः चालवला होते पवार साहेब। तिथे योगायोग असा दुर्दैवाने तिथे घटना झाली का 3 जण आपले वारले तिथे असे, पण त्या बॉडी वगैरे बाकी सर्व मदत करण्यासाठी आपले पवार साहेबांनी एवढी मेहनत घेतली। 2 दिवस ते म्हणजे अगर रात्रभर तिथे राहून तिथले खासदार आपल्या नाशिकचे त्यांना बोलवून घेऊन सर्व एवढी मदत केली। अशी त्यांच्याकडे पण एक कला आहे, असे सर्वजण कोणा त्यांना पण एक कोणा भगवंताचीच एक देणगी असेल, असे आपले पवार साहेब इथे येऊन गेले आणि सर्व कार्यकर्त्यांची आणि सर्व महात्मा लोकांचा मला आशीर्वाद। आणि आताच लागलेले 2-3 महिन्यात लोक विधानसभा, त्याच्यानंतर नगरसेवकचा आपला हा नगरसेवकसाठी रक्षाबंधन आता येणारच आहे। तिथे रक्षाबंधनसाठी माझ्या ऑफिसमध्ये या सर्व बहिणी दिसतात ना, या माझ्या 350 बहिणी राखी बांधतात मला, हे माझं भाग्य समजते मी असं। हा सर्व बहिणीचा मला आशीर्वाद भेटेल, आमच्या काकांचा, सर्व परिवाराचा, सर्व नागरिकांचा मला आशीर्वाद भेटेल। आणि सर्वात जास्त मी खुश आहे तर माझे महात्मा इथे मला आले। हे महात्मा कोणाच्या पण घरी येत नाही, पण आमच्या घरी त्यांचे पाय लागले, आम्ही भाग्यवान ते समजतो। एवढे बोलून मी 2 शब्द मला तुम्ही आपल्याला मांडली, त्याबद्दल खूप खूप तुमचे धन्यवाद। प्रेमाने बोला, प्यार से बोलिए। सासिने जी सी उपाध्यक्ष मोहनजी भोईर यांनी माहिती शाल देऊन मोरा टिटवाळा उपाध्यक्ष तसेच विजयजी कांबळे साहेब या ठिकाणी उपस्थित महिला मोर्चा अध्यक्ष शेळके बाबा या ठिकाणी उपस्थित झालेल्या दादांना माहिती शाल देऊन त्यांचा या ठिकाणी सत्कार करत आहेत। या ठिकाणी पंडितांना पाटील व अरुण काका हे दादाचे दोन गंभीर कार्यकर्ते या ठिकाणी आणि त्यांचे सहकारी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। त्यांचं सुद्धा या ठिकाणी दादांना माहिती शाल देऊन दादांचं स्वागत करीत आहेत। तसेच शेट्टीताई सर्व महिला कार्यकर्त्यांचे या ठिकाणी दादांच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत। Happy birthday to you, happy birthday dear Dada, happy birthday to you. बार बार दिन ये आए, बार बार दिन ये आए, बार बार दिन ये आए, बार बार दिन ये जाए, तुम दियो हजारों साल।
एकच बचाव उपाध्यक्ष रामजी तिवारी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. साई सर्व्हिसचे महामानव ट्रस्टी अध्यक्ष माननीय श्री तिवारी साहेब शाळेतील स्वागत. उत्तर भारतीय कार्यकर्ते जेवण केल्याशिवाय जाऊ नये. स्वागत करण्यात येत आहे. धन्यवाद. काकी आमच्या सगळ्यांचे लाडके भाऊजी कसेडीचे भाऊजी संतोषजी विषय दादांच्या लाडक्या बहिणी या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत. सुरेखाताई आमचे लाडके भाऊजी या ठिकाणी दादांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित झालेले आहेत. दादा